नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत पाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारमध्ये। गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि अशातच अंजनगाव सुरजीमध्ये सुद्धा निवडणुकीचं रणशिंग फुंकला गेला आहे आणि प्रचाराचा मोठ्या प्रमाणात जोर जो आहे तो सर्वच पक्षांकडून पाहायला आपल्याला मिळते आहे। भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा मग शिंदे साहेबांची शिवसेना असेल, असे सगळेच पक्ष जे आहेत ते लक्ष ठेवून आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्रचार आपापल्या पक्षांचा उमेदवारांचा करत आहेत। अशातच भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा सरचिटणीस महामंत्री व सध्याचे स्थायी समितीचे सदस्य विलासराव कविटकर यांच्या सुविद्य पत्नी उज्ज्वला कविटकर या प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी त्यांना मिळाली आहे आणि त्याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रुपेश परगुंडे यांनी। बघूयात डॉक्टर विलासरावजी कविटकर आणि उमेदवार उज्ज्वला कविटकर रुपेश परगुंडे यांना काय माहिती त्यांनी दिली आहे। अंजनगाव शहरातील परिचित चेहरा म्हणजे डॉक्टर विलासराव कविटकर हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री आहेत आणि अनेक भारतीय जनता पार्टीच्या विकास कामात त्यांचा मला सहभाग आहे। कुठलाही हे असो की भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाला खांद्याला खांदा लावून ते सामोरे जातात। आज त्यांना अंजनगाव नगर परिषद प्रभाग 9 मधून उमेदवारी म्हणजे मॅडमला उमेदवारी मिळालेली आहे। आता निवडणुकीला सामोरे जात आहे। काय सांगाल आपण आता या निवडणुकीला सामोरे जात आहे, कसा प्रतिसाद भेटत आहे आपल्याला? जनतेचा प्रतिसाद अतिशय सुंदर आहे, कारण मी जिल्हा महामंत्री पदावर आहे। जनतेसाठी जी मी कामं केली, कार्यकर्त्यांसोबत जे राहिलो, सर्व कार्यकर्त्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न उच्च स्तरावर पोहोचवले। अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं सुरुवातीला मी स्वतः नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट म्हणून होतो, परंतु आमच्या अंजनगाव शहरामध्ये SC कॅटेगरीचा ओपन निघाल्यामुळे मला यावेळेस संधी मिळाली नाही आणि पक्षाने ह्या गोष्टीचा विचार करून प्रभाग 9 मध्ये माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचा आग्रह धरला। त्यामध्ये मी नकार सुद्धा दिला, परंतु पक्षाने हा म्हटलं मला की तुम्ही बऱ्यापैकी आपल्या पक्षामध्ये काम केलं, मेहनत केली, आता तुमचा जो चेंज झालेला पार्ट आहे तो तुम्ही तुमच्या पत्नीच्या रूपात भराल असं पक्षाने म्हटल्यामुळं माझ्या पत्नीला मी प्रभाग 9 मध्ये उमेदवारी देऊन तिच्याकरता आता सध्या मी काम करत आहे। आपण बघतो आहोत की अंजनगाव शहराच्या विकासाबद्दल आपल्याला आता आपण परिचित आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा अग्रेसर आहे। अनेक समाजांच्या सामाजिक समस्या आपल्याला माहिती आहे। काय आपल्याला व्हिजन राहणार आहे या निवडणुकीमध्ये जर आपण झाले? खऱ्या अर्थानं मला 40 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात झाले आहे। वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव पाठीशी घेतला तर रुग्णांच्या, जे गरीब रुग्ण आहेत त्यांच्या आजाराविषयी ज्या समस्या असतील त्या समस्या दूर करण्याचा नगर परिषद अखत्यारीत येणाऱ्या बाबीवर आम्ही दूर करू। नुकतंच आमच्याकडं कॉटेज हॉस्पिटल तयार होणार आहे, त्याचं उद्घाटन सोहळा सुद्धा लवकरच होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता नगर परिषदमध्ये येणार यात काही दुमत नाही। त्या दृष्टिकोनातून डॉक्टर या अनुषंगानं रुग्णांच्या सर्व आजाराविषयी काळजी घेण्याचं मानस माझं आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की गोरगरीब जनतेचा प्रश्न आहे, शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे, कारण प्रत्येकाला असं वाटते की माझा मुलगा इंग्रजी विभागामध्ये शिकला पाहिजे। तो गरीब असो, रिक्षा चालकाचा असो, श्रीमंताचा असो। श्रीमंताची मुलं फी भरून कॉन्व्हेंटमध्ये शिकू शकतात, परंतु गरीब मुलांसाठी नगर परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपण इंग्रजी शिक्षण कसं आणू शकू की जेणेकरून गरिबाचे मुलं सुद्धा त्यामध्ये शिकतील। कोणी कलेक्टर होईल, कोणी IAS होईल,
मोठे अधिकारी होतील, कारण शिक्षण हे फार मोठं वाघिणीचं दूध आहे. म्हणून त्यातून गरिबाचा मुलगा सुद्धा वंचित राहू नये अशातला काही पार्ट नाही की श्रीमंताचा मुलगाच कलेक्टर होऊ शकतो, एखाद्या रिक्षा चालकाचा आपण मुलगा आपण सुद्धा. आता बघतो की नगरपालिकांच्या शाळेची अवस्था एकदम दुरावस्था झालेली आहे. ती दुरुस्त करण्यासाठी तर माणूस आहे आमचा. कारण ते 10 वर्ष झाली आमची सत्ता होती नव्हती, प्रशासन होतं. प्रशासनाच्या काळामध्ये सर्व दुर्लक्ष झालं आणि ते व्यवस्थित करण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमचे नगराध्यक्ष आहेत अविनाशजी गायगोले, सोबत आमची सर्व टीम आहे. आमच्या सर्व टीमनुसारच आम्ही अंजनगावचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे. ते आपल्यासोबत डॉक्टर विलासराव कविटकर आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की आता शिक्षणाचा दृष्टिकोन आपण बघतो आहोत की अनेक नगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषद शाळा एकदम दुरावस्था झालेली आहे आणि खाजगी शिक्षणाकडे पालकांचा एक कल लागलेला आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षेपासून तर पैशाची देवाणघेवाण खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि डोनेशन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. परंतु गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण आणि ते जे शिक्षण प्रायव्हेटमध्ये घेतो तेच शिक्षण नगरपालिकांच्या सरकारी शाळेमध्ये मिळाला पाहिजे, यासाठी ते निवडून आले. तर कदाचित अंजनगाव नगरपालिकेचा विकासाचा ध्येय आणि शिक्षणापासून जे वंचित राहतात त्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत आणि चांगलं शिक्षण मिळावं यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आणि अनेक रुग्णांच्यासाठी जे कॉटेज आहे त्या कॉटेजमध्ये मोठं रूपांतर करून त्या रुग्णांची सेवा व्हावी यासाठी त्यांनी ध्येय घेतलेलं आहे. आणि उच्च शिक्षित असल्या कारणाने त्यांनी जनतेमध्ये हे केलं आहे की बा जर कदाचित निवडून दिला तर खरोखरच अंजनगाव शहराचा विकास करण्याचं फारच त्यांनी दाखवलेलं आहे. सहारा समाचारमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव नगर परिषदच्या निवडणुकीचा संग्राम आम्ही पाहायला मिळत आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांचे दिग्गज आपली ताकद झोकत आहेत. अशातच आपल्यासोबत अंजनगाव नगरपालिका मधील भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग 9चे उमेदवार सौ विजुलाताई विलासराव कविटकर ह्या निवडणुकीला रिंगणामध्ये उभे आहेत आणि आता निवडणुकीला सामोरे जातात. आपल्यासोबत विजुलाताई जुळलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. ताई, आपण भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला उमेदवारी मिळाली आणि या प्रभागामध्ये आपण निवडणुकीला सामोरे जात आहे. काय नेमकं आपल्याला उमेदवारी मिळाली, काय सांगायला असं मला वाटतं? मी भारतीय जनता पक्षाची विजय विलास कविटकर क्रमांक 9 उमेदवार म्हणून पक्ष निवडून उभी आहे. ही केवळ इच्छा नसून त्यासाठी जनतेचा विकास, प्रभागाचा विकास करणे हे माझे ध्येय आहे. पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण हे केवळ प्रश्न नसून दैनंदिन जीवनाचे आपल्या प्रश्न आहेत. आता बऱ्याचदा आपण बघतो की अनेक उमेदवार निवडून जातात परंतु विकासच होत नाही आणि आपण बघतो अंजनगाव सुरजीचा विकास कुठेतरी थांबलेला आहे. कदाचित जनतेने आपल्याला संधी दिली तर आपण नेमकं अजून कोणते विकासाचे दृष्टिकोन आपल्या याच्यामध्ये आहे? हो, मला जर जनतेने निवडून आणली तर त्यांचे सर्व कामं करण्याची मी माणूस आहे माझा. मी प्रामाणिकपणे त्यांची सर्व कामं करण्याची आता माणूस आहे आणि ती करेल मी. मी जर निवडून आले तर माझे कार्यालय जनतेचे कार्यालय असेल. कोणत्याही वर्गाचा धर्माचा विचार न करता प्रत्येक व्यक्तीचे सगळ्याचे पूर्ण प्रयत्न करेल. आणि सरकारी ज्या योजना आहेत विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, गार्डन मुलांसाठी जनतेच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहे. मी प्रयत्न करणार आहे. जनतेला जर विकास घेऊन आणायचा असेल तर माझे बटन क्रमांक 1 आहे, त्यावर मतदान करून मला निवडून आणावे याची अपेक्षा आहे. नमस्कार, सहारा समाचार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज अंजनगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक 9 मधून मनीष काशीनाथ मेन हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार आहेत आणि उभे आहेत आणि आता त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. काय आपण भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला उमेदवारी मिळाली. आता बघतो की भारतीय जनता पार्टीचा चांगला पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये माहोल आहे परंतु कुठेतरी विकासाच्या दृष्टिकोनातून अनेकांची नाराजी आहे. आता आपण नगरपालिका निवडणुकीमध्ये समोर जात आहे. प्रभाग 9 मधून आपण निवडणूक लढत आहे. काय आपल्याला उद्दिष्ट राहणार? जय श्रीराम. मी मनीष काशीनाथराव मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता, बूथ अध्यक्षपासून तर आता मंडळ अध्यक्ष माझ्याकडे जबाबदारी आहे. मला भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 9 ब मधून उमेदवारी मी दाखल केलेली आहे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मी ही उमेदवारी मला मिळालेली आहे. जनतेने मला प्रभागातील जनता म्हणजे माझा परिवार आहे
प्रभागातील जनता म्हणजे माझा परिवार असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की यावेळेस तुला निवडून देणार तू भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी माग, आम्ही तुझ्या पाठीशी राहू आणि आपल्या प्रभागाचा विकास तुझ्या मार्फत झाला पाहिजे असे जनतेने मला म्हटलं. एवढं मी कार्य करत असताना मला अनुभवलं. आज अशी कंडिशन आहे की मी 1,20,00,000चा निधी अंजनगाव सोसायटीमध्ये आणलेला आहे, प्रास्ताविक आहे. सध्या त्याचे 50 लाखाचे काम ह्या आचारसंहिता कुठली की माझं काम स्टार्ट होऊन जाईल अंजनगाव सोसायटीच्या विकासामध्ये. कशामधून आणला आपण निधी? तो सन्माननीय आमच्या स्थानिक स्वराज्य जो निधी असतो तो निधी पालकमंत्र्याकडे मी अप्लिकेशन केलं होतं. आम्हाला अंजनगाव सोसायटीच्या विकासाकरता ह्या निधी पाहिजे आहे. ह्या 10-12 ठिकाणी आम्ही तो मागितला होता. 12 पॉईंट काढले होते गावामध्ये जिथं व्यवस्थित नाही आहे त्या ठिकाणी. त्यांनी आम्हाला ते सँक्शन करून दिलेलं आहे 1,20,00,000चा निधी आणि त्याच्यातून 50 लाखाचे काम प्रस्तावित झालेले आहे. म्हणजे ते मान्यता मिळाली आहे शासकीय त्याला आणि प्रमाण होणार आहे आचारसंहिता लागल्यावर. त्यामुळे तो ब्रेक आहे. आचारसंहिता झाली की लगेच त्याचे आपलं विजन काय राहणार आता निवडून? माझं विजन एवढंच राहतं, माझा प्रभाग माझी जबाबदारी, माझं गाव माझी जबाबदारी. गावातील प्रभागातील ज्या समस्या असतील, कुठे स्वच्छता नाही आहे, रोड नाही आहे, नाल्या नाही आहे, त्या व्यवस्थित करणे, स्ट्रीट लाईट, अजून त्याच्यानंतर एक आपल्याला इथं जे नागरिक बुजुर्ग आहे समजा जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी एक पार्क निर्माण करणे, एक अभ्यासिका चांगल्या प्रकारे कम्प्युटराईज आपल्याला युवकांसाठी जे तरुण युवक आहे त्यांना MPSCची तयारी करण्यासाठी एक अभ्यासिकाचं एक निर्माण चांगल्या प्रकारे आपल्या इथं कम्प्युटराईज असली पाहिजे आपल्या प्रभागामध्ये. अजून भरपूर सारे आपल्याला केंद्राच्या राज्याच्या ज्या योजना आहे त्या शेवटच्या माणसापर्यंत कशा बोलायला जाईल, कसं सुलभ होईल, एक भाग आहे. आपण ते आपल्या माध्यमाच्या माध्यमातून ते करण्याचा माझा मानस आहे. त्याचबरोबर एक मला कधी संधी दिलेली माझ्या परिवारातील जनतेने मला संधी देणारच आहे, मला काही मान्य आहे. पण संधी मिळाल्यास मी दर महिन्याला तीन महिन्याचा एक रेकॉर्ड माझा म्हणजे त्याला म्हणतो की आपण तीन महिन्यामध्ये काय केलं तर मी तो जनतेमध्ये सांगेल की 3 महिन्यामध्ये माझं एवढं काम झालेलं आहे, हे काम मी सांगितलं होतं, हे काम मी केलेलं आहे, असा रिपोर्ट कार्ड मी दर 3 महिन्याला देईन. म्हणजे वर्षाचे 4 रिपोर्ट कार्ड माझे तयार होईल. आणि महिन्याला एक जनता दरबार, प्रत्येक महिन्याला मला जनता दरबार घ्यायचा आहे. त्या जनतेच्या समस्या, माझ्या प्रभागातील माझ्या परिवारातील लोकांच्या काही समस्या आल्या, कोणती समस्या असो त्या समस्या मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन. हे होते आपल्यासोबत मनीष मेन. आणि आपण बघतो की भारतीय जनता पार्टीने आता यावेळेस म्हणजे सच्चा कार्यकर्त्याला तिकीट दिलेली आहे. हे सामाजिक कार्य असताना कार्यकर्ता म्हणून यांनी काम केलं, परंतु त्यांना यावेळेस नगरसेवकाची उमेदवारी मिळाली. तसेच आपण बघतो की अचलपूरमधील जे अभय मातने या सामाजिक कार्यकर्ता आहे आणि कुठलाही वारसा नसणारा, राजकीय वारसा नसताना त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली. आणि असंच प्रकारे आज भारतीय जनता पार्टीकडून अनेक जे सामाजिक कार्य करणारे जे युवक आहेत त्या युवकांना संधी दिली. आणि आता या निवडणुकीमध्ये समोर जातात त्यांनी सांगितलं की स्वच्छ प्रशासन आपण ठेवणार आहे आणि दर 3-4 महिन्याला आपण लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार सुद्धा मांडणार आहे. आपल्या कार्याचा आढावा ते सुद्धा जनतेसामने मांडणार आहे. या पद्धतीने ते निवडणुकीला समोर जात आहे. त्यामुळे त्यांनी हे केलेलं आहे, जर मला संधी दिली तर मी त्या संधीचा फायदा करून आपल्या जनतेच्या विकासासाठी मी माझा संपूर्ण हे झोपणार आहे. सारा समाज आणि रुपेश फडकुंडे, अमरावती.